नमस्कार. मधु इथे आणि चंद्र तिथेच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. भूतकाळ प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा एक भूतकाळ असतो आणि या भूतकाळावरच त्याचं वर्तमान बनलेलं असतं आणि भविष्यही आकार घेतं. हे सगळं अविरतपणे तोवर सुरू असतं जोवर त्याचं लग्न होत नाही. लग्न ही एक अशी गोष्ट आहे की जी काळ वेळेच्या समीकरणाला जराशी बदलतेच. म्हणजे आयुष्याचा एक नवा डाव सुरू होतो आणि सगळे भूतकाळ हे अर्थहीन होतात. काही लपले जातात, काही लपवले जातात, काहींचे संदर्भ पुसट होतात. पण काही काही जोडप्यांमध्ये अपवाद असतात. तसंच आहे आजचं जोडपं. वैभव तत्ववादी आणि शाल्मली पियुष रानडे यांच्यासोबत हा आगळा वेगळा मधुचंद्र. अखेर आज इतक्या वर्षांनी काकांची चांगल्या घरात माझं लग्न व्हावं ही इच्छा पूर्ण झाली. त्यांना माझ्यामुळे किती त्रास झालाय, आता तो त्रास कमी होईल. वा, काय छान दिसते माझी लेक. हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय काका. माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला, किती गोष्टी. देवकी, अगं किती वेळा सांगितले तुला बाळा, नात्यामध्ये असं काही नसतं ग. नात्यात आपला हक्क असतो. आता तू असं बोलून मला परखा करणार आहेस का? हाय, हे बघ, आपलं लग्न झालंय. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आपण नवरा बायको झालोय. पण इतक्यात तरी मी तुझा बायको म्हणून नाही स्वीकार करू शकणार. आय एम सॉरी. म्हणजे लग्नाच्या पहिल्याच रात्री मी तुला हे सगळं सांगतोय, पण सगळ्या गोष्टी आधीच क्लिअर झालेल्या बरं असतं. माझा एक पास्ट, एक भूतकाळ होता. एक मुलगी होती माझ्या आयुष्यात आणि आम्ही लग्न करण्याचं पक्क केलं होतं. बाबांमुळे ते नाही शक्य झालं. याला काय अर्थ आहे? त्याला जर असंच वागायचं होतं तर तुझ्याशी लग्न का केलं त्याने? त्याला तर ना मी. नीता, असं काही नाहीये. हे बघ, यात त्यांची काही चूक नाहीये. त्यांच्या बाबांनी त्यांना फोर्स केला. अच्छा, तुला एक सांगू देवकी, तूच अशक्य आहेस. अगं, एवढं सगळं होऊन सुद्धा तू त्या मुलाची बाजू घेऊन बोलणार आहेस? हो, कारण ते काही चुकलं तसं मला नाही वाटत. परिस्थितीच तशी होती ग, आणि परिस्थिती समोर कोणाचं काही चालत नाही. म्हणून मी ठरवलंय, काय? त्यांना आणि त्यांच्या आयुष्यातल्या त्या मुलीला मी परत एकत्र आणणार. समीर तुझ्याशी नीट वागतो ना? हो. नाही, मला माहित आहे तुझ्याशी जरा तो हटकेच वागतो. अलिप्तपणे मी हे सगळं बघतोय. हे सगळं मी तुला आधीच सांगायला हवं होतं. त्यात माझीच चूक आहे. मुलगी त्याच्या आयुष्यात आली होती, पण ती मुलगी त्याच्यासाठी आणि या घरासाठी योग्य नव्हती. फारच मॉडर्न विचाराची होती. मला माहित आहे या सगळ्या गोष्टीचा तुला खूप त्रास होणार आहे आणि म्हणून मी माफी मागतो तुझी. पावसावर नाही, मान्य आहे मला की त्याने तुम्हाला भिजवलं, पण तरी एवढं चिडून काही होणार आहे का? ती माझी बॅग आहे. हो, मी फक्त टॉवेल काढून देत होते तुम्हाला. नाही, तुम्ही काढतो. एवढंच होतं तर मग छत्रीत यायचं ना. अगं, ती छत्री केवढी आणि आपण दोघं एकत्र त्यात मावलो असतो का? प्रीतीचा नंबर यात नक्की असेल. PR. काय शोधतेस? काकांचा नंबर शोधत होते. नाही, त्यात नाहीये नंबर. अच्छा, हा, तर कशाला असेल म्हणा. अगं नाही,
मी कोणतेच महत्वाचे नंबर सेव्ह करत नाही, कारण कसं आहे ना, त्यात एक रिस्क असते. कोणीही तुमचा सेल हाताळतं, नंबर शोधतं, त्यापेक्षा नकोच. सॉरी, मी पुन्हा हात नाही लावणार तुमच्या फोनला. अगं नाही, मी तुला काहीच म्हणत नाहीये. तू कर ना फोन, कर फोन. आता हिला एक मेल केला ना की माझं अर्ध काम होईल. काय झालं? तुम्ही झोपले का? काही प्रॉब्लेम आहे का? अगं नाही, काही नाही. एक मिनिट, पण तू कुठे गेली होतीस? मी ते काय? साईबाबांच्या मंदिरात गेले होते. माफ करा साईबाबा, चांगल्या कारणासाठी खोटं बोलले. हे एक मिनिट, पण यावेळी मंदिरात कोण होतं? देव असतात ना मंदिरात, कोणी कशाला असायला हवं? पण यावेळी तर तुम्ही झोपले का आहात? ही काय वेळ आहे का झोपायची? काय झालंय? अगं काही नाही, काल जरा भिजलो ना तर थोडी कसकस, बाकी काही नाही. अरे बापरे, ताप आलाय का? बघू. नाही. अहो, ताप आलाय तुम्हाला? हो म्हणजे जरासा, पण आता जेवून झोपलो ना की बरा होईल मी. नाही, काही नाही, तुम्ही आधी आराम करा, मी एसी बंद करते. अगं तुला गरम होईल ना. जेव्हा कोणी आजारी असतं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही, त्यामुळे आता तुम्ही माझं ऐकताय. अगं एक मैत्रीण म्हणून तरी ऐकू शकता ना.